महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नाशिक महानगरपालिकेच्या 2026 ते 27च्या अंदाजपत्रकात खेडे विकास निधी अंतर्गत स्वतंत्र तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी नगरसेवक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। या संदर्भात नगरसेवक दिनकर पाटील, संगीता घोटेकर, भारती धिवरे आणि अमोल पाटील यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी मनपाला लेखी पत्र दिले होते। या मागणीचा पाठपुरावा करत 18 मार्च 2026 रोजी झालेल्या महासभेत नगरसेवक दिनकर पाटील यांनी हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला। नाशिक शहरात समाविष्ट झालेल्या खेड्यांमध्ये आजही नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। खेड्यांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज यांसारख्या अत्यावश्यक सुविधा अपुऱ्या असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पाटील यांनी नमूद केले। त्यामुळे या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी खेडे विकास निधीची स्वतंत्र तरतूद करणे अत्यंत गरजेचे असल्याचा आग्रह त्यांनी धरला। नगर सचिवांना पत्र दिलं होतं की नाशिक महानगरपालिका अंदाजपत्रक सन 2026-27 मध्ये खेडे विकास निधी या लेखा शीर्षिका अंतर्गत निधीची तरतूद धरण्याबाबतचा विषय येत्या महासभेवर घेण्याबाबत व त्यास मंजुरी मिळण्याबाबत अशी आमची जी खेडे याच्यामध्ये 1982 मध्ये महापालिका स्थापन झाली, समाविष्ट झाली मी ती नावं वाटतो। गंगापूर गाव, आनंदवाडी, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर, कसब, पंचक, देवळी गाव, ताडेगाव, चेडी, वीदगाव, वडनेर, पिंपळगाव खांब, पाथर्डी, दाडेगाव, आंबट, चिंचाळ, काबटवाडी, बोरवाडी, सातपूर, उंटवाडी आणि पिंपळगाव बोरा अशी जवळजवळ 24 गावं आमची 1982 ला महानगरपालिका स्थापन झाल्यावर याच्यात 3 नगर परिषदेचा पण समाविष्ट आहे। पत्रामध्ये मी नाशिक महापालिकेची स्थापना करताना 3 नगर परिषदा व 24 गावे असा उपनगरांचा समावेश करण्यात आला आहे। नाशिक शहराचा समकक्ष या खेड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नाशिक महानगरपालिका अंदाजपत्रकामध्ये खेडे विकास निधी या लेखा शीर्षकाचा समावेश करून निधी वितरित करण्यात येत होता। त्यामुळे नाशिक शहरालगतच्या विविध खेड्यांच्या विकासाला चालना मिळाली होती। तथापि काही वर्षांपासून नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये खेडे विकास निधी या लेखा शीर्षकामध्ये निधीची तरतूद न करण्यात आल्यामुळे नाशिक शहरालगतच्या खेड्यांचा विकास खोळंबलेला आहे। निधीच्या अभावामुळे बरीचशी खेडी विविध विकास कामांपासून वंचित राहिलेली असून खेड्यांमध्ये विविध प्रकारच्या सुखसुविधांचा अभाव निर्माण झालेला आहे। त्यामुळे खेडे परिसर व उपनगरांमध्ये नाशिक मनपाबाबत प्रचंड नाराजी असून असंतोष निर्माण झालेला आहे। खेडे विकास निधीची तरतूद उपलब्ध झाल्यास शहरालगतच्या खेड्यांच्या विकासाला चालना मिळेल, देखील रहिवाशांना विविध प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देता येतील अशी मागणी मी या ठिकाणी करत असताना सभापती महोदय, खरं तर सर्व सदस्य विकास करण्यासाठी जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यासाठी निवडून आलेले आहेत आणि ते करत असताना आम्हाला या भागामध्ये आजची परिस्थिती जर आपण उपमहापौर आणि आपण मला वाटतं प्रभाग वाईज दौरे सुरू केलेले तर आपल्या लक्षात येईल। मला वाटतं तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्यास आपल्या लक्षात आलेलं आहे की आज रस्त्यांची असेल, पाण्याची असेल, ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असेल, अनेक सुविधांपासून आमचे 24 खेडे हे वंचित आहेत। त्यासाठी खरं आज मला वाटतं आमच्या 24 खेड्यांमधून जेवढे सदस्य निवडून आलेले ते सगळे उलटीलच आणि त्यांना सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण निश्चितपणे आपण सुद्धा खेड्यामधून आलेले आहात, आपण याचा नक्की विचार करेल। आपण सुद्धा खेड्यातलेच आहे, गंगापूर गावचे ते पहिले मूळचे याचे मुंगसरचे आता ते आमच्या इथे आलेले, त्यामुळे त्यांना सुद्धा खेड्याचा विकास व्हावा असं वाटलं। यायला आहे पहिले मेवणा होता, आता 2 नाते झालेले
त्याच्यामुळे मी पाहिलं तर उपमा पूर्मा हे खाली उतरून राहिला विकास खेडे विकासचा विषय माझा होता म्हणून मी यायला सांगितलं थांबा मी बोलतो वेळेने थांबून घेतलं असं माझ्या सर्वही बोलत पण आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय तुम्ही सगळे बोला सगळे खेड्यातील ज्यांना वाटतं आपल्या भागाचा विकास व्हावा त्यांनी सगळ्यांवर मला वाटतं वडाळा गाव पण राहिलं त्याच्यामध्ये पण घरी जावे तर अध्यक्ष महोदय आपण आमच्या खेड्या बाबत जो निधी आपण उपलब्ध करून देणारच आहात मला वाटतं काल मी स्थायी समितीचे चेअरमन यांच्या पण बातम्या वाचल्या जे सुद्धा या अंदाजपत्रकात खेडे विकास निधी धरणार आहे तो आपण धरावा खरं तर मला अजून एक दुःख वाटतं की प्रशासकीय काळामध्ये सभापती महोदय हा विषय फार महत्वाचा आहे की माझ्या प्रभागामध्ये एक 2.5 कोटीचं खडीकरण आणि डांबरीकरण मंजूर झालं होतं एक देशमुख नावाच्या ठेकेदाराने घेतलं तो ठेकेदार 2.5 कोटीचं सुद्धा काम करत नाही पूर्ण परत दुसऱ्या 2 कोटीचं टेंडर निघालं आणि त्यालाच ते मिळालेले तर तो 2.5 कोटीचं काम करत नाही 2 कोटीचं परत त्याला मला वाटतं सिटी इंजिनियरने जर माहिती दिली तर फार बरं होईल कारण सिटी इंजिनियर त्यांचं काम का करू इतक्याच ठेकेदाराला मला वाटतं आता सोपा पॉईंटचं काम दिलंय मी तो एक पेपर आणलेला आहे काल निवृत्ती पुढे सदस्य म्हणजे सभापती महोदय तुम्ही स्वतः जा ते सिंहस्थातलं काम आहे ऐकतो मला मुरुम आणि माती एकत्रित करून त्या रस्त्यामध्ये टाकली जाते पण तिकडे सिटी इंजिनियर म्हणा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह यांनी गेलं पाहिजे जो कॉन्ट्रॅक्टर 2.5 कोटीच्या 2 कोटीच्या कामाला सिटी इंजिनियरला सांगतात का माझ्याकडे खडी नाहीये खडी दिलाय करतो मात्र 25 तारखेला म्हणे मी काम सुरू करतो पण त्या 15 तारखेला सुरू करतो म्हटल्या तो कॉन्ट्रॅक्टरला महाराज आता 57-58 कोटीचं काम दिले तोच काम तो माणूस खडी मुरुम जो चांगला वापरा त्याच्यात माती मिक्स करून हा पेपरला बातमी आल्या मी पुण्यानगरीला वाचली ती बातमी जर असं ठेकेदार असेल तर त्याला कामं कशी दिले जातात तर आम्ही काही का पाठीशी घालतात त्यांना जर आम्हाला आता आमच्या खेड्यांकडे आता जर दुर्लक्ष अधिकारी करत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे जर त्या सातपूर आणि आंबड इंडस्ट्रीतून सगळ्यात जास्त निधी आमच्या भागातून तुम्हाला मिळतोय महापालिकेला सगळ्यात जास्त टॅक्स मिळतो आणि आमच्या भागात तुम्ही अन्याय करतात ही फार दुर्दैवाची बाब आहे तर आपण खेडे विकास निधीला सगळ्यांना बोलायचे तर आपण न्याय द्यावा आणि खेडे विकास निधी मंजूर करावा अशी विनंती करतो दरम्यान या मागणीला इतर नगरसेवकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. आता आगामी अंदाजपत्रकात प्रशासन या मागणीची दखल घेते का याकडे शहरातील समाविष्ट खेड्यांच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.